देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. Not talking with your brain, I am talking today with your heart. हृदयाचा हृदयाशी संवाद आहे आज. हे बाबा, द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड, जे कधीच कुणाला कळालं नाही. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण कोणत्या पुस्तकामध्ये सापडणार नाही. 25 वर्ष या रंगदेवतेवरती वावरल्यानंतर या रंगदेवतेनी आणि या महामानवांच्या बलिदानाने शिकवलं. तुला सांगतो बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे. पुरा त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप. पण हा बाप आम्हाला कळेना, ही आई आम्हाला कळेना. एका मोबाईलसाठी साला एक मोबाईल एवढा महत्वाचा ठरला तुझ्या आयुष्यापेक्षा, आणि जाता जाता साला आई बापाचा जीव तू घेऊन गेलास एका मोबाईलसाठी. साला एका मोबाईलसाठी बाप वाचवायला गेला लेकराला आणि दरीमध्ये कोसळला, आणि त्या माऊलीनं एका क्षणाचाही विचार न करता माझं लेकरून माझा कुंकू दरीत गेला म्हणून त्या माऊलीनं काल उडी टाकली साला त्या दरीमध्ये. ही माझी आई या मातीमध्ये जन्माला आली, ही आई आम्हाला कळना, हा बाप आम्हाला कळना. वृद्धाश्रमांची संख्या वाढवून आम्ही ठेवली. कशाच्या बळावरती म्हणतो? महासत्ता देश झाला. सारं पोरं खोकली निघाली आतून. मार्कांचे ढीग रचले, मान सन्मान प्रतिष्ठा मिळू लागली, पण अंतरंगामधली ज्योत तुका म्हणे होय मनाशी संवाद, हा संवाद कुठेतरी संपून गेला. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाच वाद आपणाशी. आमचा वाद स्वतःशी संपला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो पोरांनो, म्हणून सांगतो इथं बसलेल्या प्रत्येक मातेला, पोराला नकाराची सवय लावा. पोराला नकाराची सवय लावा. पोराला सगळं काय द्या, पण त्याच्या अंतरंगामध्ये सांगा, तू कुठं जन्म घेतला? शत्रूच्या मृत्यूच्या दारात उभा असताना सुद्धा स्वतःचे डोळे काढून घेतले, पण शत्रू समोर चुकला नाही. त्या संभाच्या राजाच्या मातीमध्ये तुझा जन्म आहे. राजश्री शाहूराजांच्या या मातीमध्ये तुझा जन्म आहे. पोरं ही सगळी विसरली आणि म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, पण काळजाला लागलेली ही आग आहे. कुठं तर स्वस्त बसून देत नाही. रात्रभर प्रवास करायचा आणि लेकरांच्या मध्ये जायचं, कॉलेजला जायचं, पालकांच्या मध्ये जायचं, कारण त्यातलं एक लेकरू आणि एक लेक जर पेटून उठली तर उद्याची आव जिजाऊ तिच्यामध्ये असू शकते. एक आव जिजाऊ पुन्हा छत्रपतींना जन्म देते. एक छत्रपती संभाजीराजे अनेक राज्य तयार करू शकते. म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे. अंतरंगामध्ये आग लागली पाहिजे. अंतरीची ज्योती प्रकाशले दीप्ती मुळींची जी होती आच्छा दिली ते तिचा आनंद ब्रह्मांडी नमाये. आज स्व आत्मभान साक्षात्कार. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, दुसरा प्रश्न फक्त आता त्या माऊलीला विचारायचा, कारण आमची लेकरं स्वतःचं अस्तित्व विसरू लागली. माझ्या लेकीनं, कॉलेजच्या लेकी इथं बसलेल्या आहेत माझ्या, त्या सगळ्या पोरींना मी सांगतो, तू तुझी ओळख विसरलीस बघ पोरी. तू तुझी ओळख विसरलीस. आई बापानं दिलेली तुला ओळख, माझ्या महामानवानी क्रांतिकारकांना दिलेली तुला ओळख विसरलीस बाग. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला, नीट ऐकायचं, जबाबदारीनं हा शब्द या विचार मंचावर वापरतोय. एखादा हरामखोर कुत्रा. आता या राष्ट्रातली पोरं मला ट्रोल करताना म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. नाही रे माझ्या लेकरा, या राष्ट्राची शान आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस. पण 3 वर्षाच्या लेकीवर जर कोण तुटून पडत असाल आणि 2000 रुपयांच्या साठी जर कोण तिचा हॉटेलमध्ये बाजार करत असाल तर तो हरामखोर आहे, तो कुत्रा
कुत्रा आहे. पोरानो, तुमच्या आई बापानं तुमच्या बहिणीला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. तिच्या पाठीला पाठ लावून तू आलास. अनेक आनंदाचे क्षण तू तिच्या बरोबर घालवलेस. आणि त्याच तुझ्या बहिणीवर जर कोण तुटून पडत असेल तर तो आमच्यासाठी हरामखोर कुत्रा आहे. पोरीनो, असं अनेक लांडगाणी कुत्र त्या इन्स्टावरती टपून बसलं, त्या सोशल मीडियावरती टपून बसला, तुझ्या शाळा कॉलेजला जाण्याच्या त्या रस्त्यावरती टपून बसला. कधी एकदाची तू त्याच्या जाळ्यामध्ये येते, कधी एकदाचा तो तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, कधी एकदाचा तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतो. आणि हे सगळं का होऊ लागलं माझ्या लेकरानं? हे सगळं का होऊ लागला? तुम्ही तुमची ओळख विसरला. आणि म्हणून आज माझ्या राजांचा आदेश आहे, या विचार मंचावरून पुन्हा एकदा तुला तुझी ओळख तयार करून देतो. बघ, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, एखाद्या वर्षी नापास झालीस तरी चालेल, पण मी आज सांगणारी ओळख कधीच विसरायची नाही. बघ पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. बघ, पिशवीमध्ये एक लुगडं होतं. बघ, अंगावरती एक लुगडं होतं. एवढी तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होते. समाधीच्या अंगावरती शेण फेकत होता, समाधीच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काय ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काय ती माऊली सहन करत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने चिखलाने मागलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते. आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होते. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पुरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. मग तू एवढी स्वस्त नाही, कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझे अश्लील व्हिडिओ बनवावे, वारंवार तुझ्यावर दबाव टाकून तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोले तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे एवढी स्वस्त पोरी तू नाही. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊची जाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ती तुझी ओळख आहे. ही ओळख विसरला तुम्ही. कुठलाही आईला गायला येऊ लागला, त्या इन्स्टावरती तुला फसवू लागला, तुला घेऊन जाऊ लागला. पोरांच्या हातामध्ये गांजा येऊ लागली, पोरांच्या हातामध्ये दारू येऊ लागली. विमल गुटखा बंद झाला तरी तुम्ही खाऊ लागला. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला. म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही. हे वाक्य कायमचं लक्षात ठेवायचं. आणि ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शट्टू ठोकला. ही बाती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही बाती माझ्या संभाजी राजांचे. वय वर्ष 32 आहे संभाजी राजांचा. संभाजी राजांना कैद झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. अमावस्येची ती रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचितही कमी झालेलं नाही. आणि शत्रू औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा, हे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, इसे वक्त हम तुम्हें रिहा कर देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरानो, घरातला बाप नाही तुम्हाला कळाला. एक खिळा पायामध्ये घुसला ना, एक खिळा तुझ्या लेकराच्या पायात एक खिळा घुसला ना, 2 दिवस तू झोपत नाहीस. बघ पोरग हंबरडा फोडलं की तुझ्या डोळ्यात अगोदर पाणी येतं, कारण ती प्रचंड वेदना असते एका खिळ्याची. पण आई तुमच्या आमच्यासाठी केलेलं बलिदान तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. संभा, अब तो झुक जा, नहीं तो ये दर्द बहुत खौफनाक होता है, बहुत खौफनाक होता है. इसी वक्त हम तुम्हारी जिंदा आंखें निकाल देंगे. झुक जा और तेरा स्वराज्य हमारे चरणों में रख. एका फुटावरच्या साळ्या 2 इंचावरती आल्या. 2 इंचावरच्या साळ्या अचानक माझ्या राजाच्या डोळ्याच्या आरपार निघून गेल्या. सर्र आवाज झाला. डोळ्यांच्या खोबणीतून फक्त काळ रक्त टप 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 गळत होता. पण मृत्यूच्या दारात माझा राजा शत्रू समोर झुकला नाही, कारण त्यांच्या डोळ्यासमोर होता त्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजा. 100 पैकी 100 मार्क्स पोरानं पाडले, पण त्याला अजून आई आणि बाप आणि हे राष्ट्र या राष्ट्राची माती कळना. उठा, जागा व्हा. नक्कीच काहीतरी करायला हवं. 4-4 वर्षाची लेक सुद्धा सुरक्षित नाही.
कॉलेजला गेलेलं पोरग कॉलेजमध्ये आहे की आज सकाळी माझ्या माऊलीला कसबे डिग्रजला भेटून आज सकाळी मी येत होतो आणि 8:30 वाजता कृष्णा नदीच्या काठाला 2 पोरं, एक पोरगी आणि एक पोरगा. गाडी तिथल्या तिथं थांबवली. 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल. तुझं नाव काय का? तुझ्या बापाला फोन लाव. पोरगी थरथर कापायला लागली. पोरानं पाय धरलं. नंबर दे, हिला घरी सोड नाहीतर कॉलेजला सोड, तुझ्याशी मी संध्याकाळी बोलतो. हे जोपर्यंत आपण प्रत्येक जण करणार नाही लक्षात घ्या. माझ्या घरातली लेक सुरक्षित आहे, मला काय करायचं? हा महाभयंकर राक्षस कधी आपल्या उंबरट्यावर येऊन बसल झाला आणि परीक्षेला गेलेली पोरगी घरीच परत कधी आली नाही. खूप काम करावं लागेल. पण तरी सुद्धा दुसरा प्रश्न आता आईला विचारायचा. ओनली 20 minutes आय एम गोइंग टू टॉक विथ यू, ओनली 15 minutes, नॉट मोर दॅन दॅट. पहिला प्रश्न विचारला, आता दुसरा प्रश्न बघता आपल्या आईला विचारायचा. तो का विचारायचा या राष्ट्रातल्या प्रत्येक लेकराला कळालं पाहिजे. 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं आणि ज्या क्षणाला तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं, सगळ्या आठवणी एका क्षणात तिनं सोडून दिल्या आणि कशाचाही विचार न करता तुझ्या बापाचा हात धरून ती तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर सुद्धा एखादच वर्ष त्या माऊलीनं स्वतःच्या सुखासाठी काढलं आणि ज्या क्षणाला तुमचा आमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या कुटुंबासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. आई, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई का 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतेस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या माझं वय 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा अंग कांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतेस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? या आई, तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा, नक्की विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. तुझ्या गळ्यामध्ये पोडल हंबरडा फोडल ती माऊली म्हणाल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप आहे, काबाड कष्ट करणारा, पाट आणि पोट एक झालेला आणि त्याच हाताने तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर आहे. अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, साला 40 ठिकाणी शिवलेला आहे. पण शाळा कॉलेजला जाताना तिच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवणारी ती माय माऊली तिची आई तिच्या डोळ्यासमोर येईल. तुझी आई म्हणाल खराय पोरे, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होते तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी. पण पोरे आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही. कारण आहे बघ त्याला. 25 वर्षापूर्वी तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली. एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो, नाही राहिली. रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं मी आईला बोलत होती, नको तसं मी बापाला बोलत होते, नको तसं मी आईला बोलत होती, नको तसं मी बापाला बोलत होते. 4 दिवस बापा बरोबर मी बोलत सुद्धा नव्हते. अहो सांगा ना हो, सांगा, एकदा जाऊन येऊ का हो? एकदा जाऊन येऊ का? कारण माझी आई मला म्हणत होती पोरी, हे पोरी, माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो ग, गोळा गोळा येतो ग, गोळा येतो गोळा.
मी माझ्या आईला हसायची, आई तुझ्या पोटात गोळा कसा काय येतो काय? पण आता मला कळालं. डोळ्यासमोर माझंच घेऊ नको रे, सगळीकडे घे. ऐक, मला गोळा कसा येतो का? मला कळालं. माझा आई बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही, खरंच माझ्या पोटामध्ये गोळा येतो. जाऊ का हो? एकदा आईला भेटून येऊ का? एकदा बापाला भेटून येऊ का? सगळं आयुष्य मला आता तुमच्या सोबतच काढायचं आहे. माझ्या डोळ्यातले अश्रून माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. आता एसटीच पुरतं पैसा बरं का ग? कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला आणि ह्या गाड्या बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझा बाप एसटीवरचा पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा 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 जा, रडू नको, हंबरडा फोडू नको, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस, नवीन आहेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं तुला आता जाता येणार नाही. आणि जर सारखं जायचं असाल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही. हे परी, एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काही करावं मला कळत नव्हतं बघ. तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि कधी एकदाची मी माझ्या आईच्या गळ्यामध्ये पडते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.